नाशिकमध्ये महायुतीचं मनोमिलन, पालकमंत्री पदावरून निर्माण झालेला दुरावा दूर। तर मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसाचं निमित्त मंत्री छगन भुजबळांकडून शाल देत महाजनांचं अभिनंदन। अखेर वाद मिटवत तिन्ही नेत्यांकडून मनोमिलनाचा संदेश। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्या बोलावली आमदारांची बैठक। उद्या संध्याकाळी 5 वाजता देवगिरी निवासस्थानी बैठकीचं आयोजन। पक्षामध्ये सुरू असलेल्या कलहामुळे बैठकीला महत्त्व। प्रशांत किशोर यांच्यासोबत काम करणार नाही, जिथे गरज असेल तिथे आम्ही एकमेकांसाठी उपलब्ध राहू। पार्थ पवारांचं प्रशांत किशोर यांच्या संदर्भात वक्तव्य। काँग्रेस नेते सतेज पाटील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आक्रमक। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, सतेज पाटलांचं वक्तव्य। लाठ्या खाव्या लागल्या, जेलमध्ये जावं लागलं तरी आमची तयारी, सतेज पाटलांचं वक्तव्य। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून आंदोलनाची हाक। 9 जूनला कोल्हापूरमध्ये विराट मोर्चाचा इशारा। सतेज पाटील, राजू शेट्टी यांनी पुकारला एल्गार। महापौर रितू तावडेंचा घाटकोपर ते दादर लोकलनं प्रवास। मोदींच्या आवाहनानंतर महापौरांकडून सार्वजनिक वाहतुकीचा वापर। केंद्राची पाहणी करण्यास जाण्यासाठी महापौरांनी लोकलचा पर्याय निवडला। विजय सरकार कधीही कोसळू शकतं, एम.के. स्टालिन यांचं मोठं वक्तव्य। मध्यावधी निवडणुकांसाठी डीएमकेला सज्ज राहण्याचे आदेश। येत्या सोमवारी खरीप आढावा बैठक होणार। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। राज्यातील खरीप स्थितीसंदर्भात आणि पावसासंदर्भात या बैठकीमध्ये सविस्तरपणे चर्चा होणार। सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील स्क्रॅप दिवसाढवळ्या चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार। शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी चव्हाट्यावर आणला कारभार। अमरावतीच्या दर्यापूरमधील काँग्रेस नेते सुधाकर भारसाकळे शिवसेनेच्या वाटेवर। काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून त्यांनी दिला पदाचा राजीनामा। शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी आक्रमक। फडणवीस साहेब, तुमचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं। काही लोक टक्केवारीसाठी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर। 16 जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक। रायगड, रत्नागिरी आणि पुणे या दोन्ही जागा लढण्यास इच्छुक। प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे चाणक्य। प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे सल्लागार, सूत्रांची माहिती। जळगावमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी हालचाली। विधान परिषदेच्या एका जागेसाठी महायुतीमध्ये अनेक दावेदार। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। पनवेलमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला वेग। महापौर नितीन पाटील यांचा नालेसफाई पाहणी दौरा। वेळेमध्ये कामं पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। प्रसाद लाड यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। देवगिरीवर दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। भेटीचं कारण मात्र अद्यापपर्यंत गुलदस्त्यात। मंत्री भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। भुजबळ यांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। कांदा प्रश्नाच्या संदर्भात चर्चा केल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची 20 मेला वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक। बैठकीचं आजी माजी आमदार खासदारांना निमंत्रण। पक्षातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व। वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी। सरकारकडून सुधारित 301.54 कोटी रुपयांची मंजुरी। धनंजय मुंडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। विधान परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। सोलापूरमध्ये शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये, तर शिवसेनेचे नेते अनिल सावंतांना निवडणुकीमध्ये उतरवण्याची तयारी। भाजप शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांचा वाढदिवस। आमदार रवी राणांचे मोठे भाऊ सुनील राणा यांनी दिल्या शुभेच्छा। यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी शुभेच्छा दिल्याचे फोटो समोर। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये भाजपची मोर्चे बांधणी। छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी भाजपची मोर्चे बांधणी। मेअखेरीस उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीत भाजपवर चढ। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे स्थानिक नेते सुधाकर भारसाकळेंचा राजीनामा। जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीनं त्यांनी पदाचा दिला राजीनामा। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा नाही, जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य असेल। आमदार रोहित पाटील यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावर त्यांचं हे उत्तर।
नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अर्थसंकल्प लांबणीवर. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पावर आचारसंहितेचं सावट. निवडणूक आयोगाची परवानगी न मिळाल्यास लांबणीवर. अर्थसंकल्प महिनाभर लांबण्याची शक्यता. नागपूर विधान परिषदेची जागा बिनविरोध व्हावी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांशी इतर नेत्यांच्या भेटीमध्ये राजकीय विषयांसंदर्भातच बोललं जातं असं नाही. फडणवीस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीबाबत बावनकुळेंचं स्पष्टीकरण. गोकुळ दूध संघावरून शिवाजी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. गोकुळ दूध संघ मुश्रीफ मुक्त करणार. आमदार शिवाजी पाटील यांचं महत्त्वाचं वक्तव्य. महिला आणि बालकांसाठी उभारल्या जाणाऱ्या जलतरण तलावाला वर्धा. पालकमंत्र्यांची भेट. पंकज भोयर यांच्याकडनं विकास कामांची करण्यात आली पाहणी. मुंबई अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात. मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो. बचाव कार्य पूर्ण झालंय. जखमींवर उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं ट्विट करत दुःख व्यक्त. नॉर्वेत मोदींकडून पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष. महिला पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होताच राहुल गांधींकडून खोचक टीका. राहुल गांधींकडून मोदींचा व्हिडिओ पुन्हा एकदा पोस्ट करण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये मनसेची आक्रमक भूमिका. आरसीसीच्या मुख्य कार्यालयावर मनसेचं अंडीफेक आंदोलन. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. नीट पेपरफुटी प्रकरण अत्यंत संतापजनक. अजित नवलेंचं वक्तव्य. नीट पेपर प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा. अजित नवलेंची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरण. पुण्यामध्ये छावा संघटना आक्रमक. अखिल छावा संघटनेचा आत्मदहनाचा प्रयत्न. अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. कोल्हापूरमध्ये मोठेगावकरच्या विरोधामध्ये ठाकरेंची सेना आक्रमक. मोठेगावकरच्या क्लासेसच्या फलकांना काळं फासत निषेध. मोठेगावकरच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोठेगावकरचे महाराष्ट्रभर जाळे. मोठेगावकरच्या आरसीसी क्लासचे कोट्यवधींचे अर्थकारण. आरसीसी क्लासेसमध्ये हजारो विद्यार्थी, शेकडो कर्मचारी. एका विद्यार्थ्याची एका वर्षाची फी तब्बल 60,000 रुपये. नीट पेपरफुटी प्रकरणी आरसीसीच्या क्लासेसवर शाईफेक. छत्रपती संभाजीनगरातील क्लासेसवर शाईफेक तर आरसीसी क्लासबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. नीट पेपरफुटी प्रकरण. 27 एप्रिलला नीटचा पेपर. आरोपी शुभम चाहतियाला पेपर हरियाणातून वेगवेगळ्या राज्यामध्ये पोहोचल्याची माहिती. हातात प्रश्नपत्रिका पडतात. शुभम 2 दिवस नाशिक बाहेर असल्याची देखील माहिती. देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी महाराष्ट्राचं बळ मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये करार. राज्य शासनाचा अणुऊर्जा निर्मितीसाठी कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा. 1,23,500 रोजगार निर्मितीही होणार. मुक्तपणे संचार करणं हा नागरिकांचा अधिकार. रस्त्यावरील कुत्र्यांच्या संदर्भात मानक कार्यप्रणालीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. कान्स महोत्सवातील अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ब्लाऊजवरच्या चित्रामुळे माय मराठीचा जागर. साता समुद्रापार. पंढरपूरच्या चित्रकारानं रेखाटलेलं मराठी अस्मितेचं चित्र. यवतमाळमध्ये औषध विक्रेत्यांकडनं बंदची हाक. विविध मागण्यांसाठी उद्या दुकानं राहणार बंद. डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं उद्या जिल्हाभरात औषध विक्रेते बंद आंदोलन करणार. गडचिरोलीच्या प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध. शेतकऱ्यांची कायदेशीर लढाई विनाशुल्क लढणार. ॲडव्होकेट बांबोळे यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना सांगितलं. सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई. सोलापुरातील न्यू पच्छा परिसरातील मॅजेस्टिक स्क्वेअर अपार्टमेंटमधील अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी सुरुवात. खारघरमध्ये मित्राकडूनच गोल्डमॅनची लूट. या प्रकरणी चोरी झालेले 57 तोळ्याचे दागिने पोलिसांनी मूळ मालकाला केले परत. या प्रकरणातील 7 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पश्चिम विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. जलप्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मोठी घट. धरणांमध्ये सध्या सरासरी फक्त 37% जलसाठा. अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पामध्ये सर्वात कमी जलसाठा. लोकशाहीच्या प्रतिनिधींचा विशेष सन्मान. बीड जिल्हा प्रतिनिधी हरिदास तावरेंचा पुरस्कारानं सन्मान. पद्मपाणी राष्ट्रीय नावलौकिक पुरस्कारानं सन्मानित. तर बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. नागरिकांनी घाबरून अतिरिक्त डिझेलचा साठा करू नका. वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन. अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
कोट्यवधींचं मुद्रांक शुल्क नुकसान प्रकरण राज्य सरकारची मोठी कारवाई वंदना सूर्यवंशी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश सूर्यवंशी या मुंबईच्या तत्कालीन मुद्रांक जिल्हाधिकारी बावनकुळे यांच्याकडून सूर्यवंशींच्या चौकशीचे आदेश नागपूरमध्ये भाजप युवा मोर्चा आक्रमक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ढिसाळ वेळकाढू आणि भोंगळ कारभाराच्या विरोधात आंदोलन बेस्टच्या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बस प्रवास आणि सन्मान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं निर्णय शिवसेना उपनेते डॉक्टर नितीन नांदगावकर यांच्या पाठपुराव्याला यश उल्हासनगरमध्ये 100 कोटींच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये विकास कामांना गती मुंबईमध्ये पावाच्या लादी महागल्या प्रतिलादी 5 रुपयांची वाढ वडापाव आणि अन्य पावाच्या पदार्थांवर परिणाम दुधाच्या दरवाढीनंतर आता पावाच्या दरातही झाली मोठी वाढ कार्यकारी अभियंत्यांच्या कारभाराची चौकशी करा गडचिरोलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते अरविंद काटरवारांची मागणी तर कार्यकारी अभियंत्यानं नियमांना डावलून ऑफलाईन निविदा काढल्यानं आक्रमक मुंबईमध्ये 48 ब्लॅक स्पॉट पालिका 22 कोटी खर्चून अपघात प्रवण क्षेत्रांचा कायापालट करणार अहिल्यानगरमध्ये वाढतं तापमान आणि इंधनामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले उष्णतेनं शेतातील भाजीपाल्याचं उत्पादनही घटलं भाज्यांची आवक 20 ते 30% कमी पिंपरी चिंचवडच्या भोगावमधील अनधिकृत होर्डिंगवर पीएमआरडीएची कारवाई तर यापुढे देखील मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचं प्रशासनानं केलं स्पष्ट यवतमाळच्या पांढरकवडा येथे ट्रायबल फेलोच्या 2 पदांसाठी भरती 25 मे रोजी सकाळी 10:30 वाजता वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित यवतमाळमध्ये महाराजस्व समाधान शिबिरामध्ये 3.16 लाख दाखले वितरित 16 तालुक्यांमध्ये 109 मंडळांमध्ये अभियान यशस्वी तर 66,775 डिजिटल सातबारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले गोकुळ दूध संघाला आमदार शिवाजी पाटील यांची सदिच्छा भेट गोकुळ दूध संघाच्या विविध प्रशासकीय आणि दूध उत्पादकांच्या हिताच्या मुद्द्यावर प्रशासकांसोबत केली चर्चा कोल्हापूरच्या रंकाळ्यावर आला तर गाडी शालिनी पॅलेससमोर लावा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचं नियोजन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर टायर पेटवत आंदोलन वाहतूक विस्कळीत प्रवाशांना मोठा मनस्ताप यवतमाळ ग्रामीण पोलिसांची कारवाई तर रस्ता रोको करणाऱ्या 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल 15व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत अंतिम आराखड्याला मंजुरी स्वच्छता आणि पाणीपुरवठा कामांवर विशेष भर 52 कोटींच्या निधीतून विकास कामांना गती मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या बंधूचं निधन मुंबई काँग्रेस महासचिव तुषार गायकवाडांचं अल्पशा आजारानं निधन धाराशिवमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाची महत्त्वाची बैठक संपन्न उपवर्गीकरणाचा आदेश लागू न झाल्यास तीव्र आंदोलन करू मातंग समाजाचा राज्य सरकारला इशारा 751 अनुत्तीर्ण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी न्यायमूर्ती गौतम आखंड आणि संदेश डी पाटील यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाचा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पीएफ थकबाकी प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेची 5 बँक खाती गोठवली 1084 कोटींच्या वसुलीसाठी कारवाई नागपूर विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉक्टर अखिलेश पेशवे नियुक्तीवर अखेर शिक्कामोर्तब विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये नियुक्तीला सर्वानुमते मंजुरी लाडकी बहीण योजनेचा लाभ रखडला महिलांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं केवायसीच्या अडचणीमुळे अनेक महिला योजनेपासून वंचित जिजामाता प्राणी संग्रहालयामध्ये लवकरच घुमणार सिंह गर्जना गुजरातचे प्राणी संग्रहालय सिंहाची जोडी देणार 2 नर आणि 2 मादी आशियाई सिंह देण्यास तत्वतः मान्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं वर्तवली पावसाची शक्यता पावसाळा सुरू होण्यापूर्वी मच्छीमार बांधवांनी आपल्या नौका बंदरात सुरक्षित स्थळी आणून ठेवल्या नंदुरबारचा आंबेबारा आणि वीरचक्र धरण गाळानं भरल्यानं पाणीसाठ्यावर परिणाम प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।